गाडी काय स्टार्ट होत नाही. शेवटी आता भावाची गाडी घ्यायला लागली. आता काय करायचं, संध्याकाळी येऊया ना. चालेल. गरम आहे काय? हाय. गॅस बंद केलेला आहे. होय. डोकं लागतं. हाय डोका तुका. मग काय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता मी चाललोय बिरजावाडीत. का ते तुम्हाला पुढे सांगतो. आणि आज माझ्यासोबत आहे मुन्नीचंच काम बिरजावाडीत आहे. आणि मुन्नी कोण आहे ती तुम्हाला पुढे सांगतो. आणि आता मी गाडी काढतोय. गाडीची अवस्था बघा काय झाले. 4-5 दिवस इथेच आहे पडून राहिलेली. आता गाडी बाहेर काढलेली आहे. इथे बघा खूप धूळ आहे. कपडा पण आणलेला आहे. आपण आता कपडा मारूया याच्यावर. गाडी वगैरे आता पुसून झाले बघा. इथून पण समोरून पुसून झाले. आणि सीट वगैरे बघा आत्ताच पुसले. इथून पण सगळीकडून झाले. आत्ता वाटतंय गाडी चांगली. आणि ऊन इतकं लागतंय ना. ही सीट बघा लगेच सुकली. आत्ताच ओली होती आणि लगेच सुकली. भरपूरच ऊन लागतंय. तुम्हाला आता गाडीचा साऊंड ऐकवतो बघा. बरेच दिवस चालू केलेले नाही ना, त्याच्यामुळे स्टार्ट होत नाही. आता आपण किक वर स्टार्ट करूया. गाडी काय स्टार्ट होत नाही. शेवटी आता भावाची गाडी घ्यायला लागली. भरपूर दिवस झाले ती गाडी आम्ही स्टार्ट नाही केलेली, त्याच्यामुळे ते असं होत होतं. आता कॅन्सल करायला लागले आणि भावाची गाडी घ्यायला लागली. आता पेट्रोल चेक करून झालेलं आहे. पेट्रोल बघितलं होतं, पण ही आता भावाची गाडी आहे तरी पण पेट्रोल टाकायला लागणार. कारण आता येताना आपण पेट्रोल टाकूया गाडीत. आता जाण्यापुरतं आहे, जरा लेट होतंय ना, त्याच्यामुळे आपण पेट्रोल टाकलेलं नाही. आता मी येऊन पोचलोय बिरजावाडीत. गाडी बघा इथे पार्क केले. आणि मुन्नी गेले तिकडे पोलीस पाटलांजवळ. तिचं काहीतरी काम आहे, तिच्याबद्दल तिकडे गेले ती. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मुन्नी कोण आहे तर मुन्नी माझी बहीण आहे. मृण्मयीचं काम झालेलं नाही आहे, कारण तिला लागत आहेत फोटो. आणि तिच्याजवळ आता फोटो नाही आहेत. आता ते फोटो काढायला आपण जाकादेवीला जातोय. मी आता जाकादेवीत येऊन पोचलोय. आणि ते फोटोचं दुकान आहे ते बंद आहे. आता काय करायचं, संध्याकाळी येऊया ना. चालेल, संध्याकाळी येऊया. पेट्रोल आधीच टाकून घेतलं, कारण संध्याकाळी पण जायचं आहे. आणि म्हटलं आत्ताच पेट्रोल टाकून घेऊया, परत झंझट नको पेट्रोलची, त्याच्यामुळे कर बंद कर. घरी आलोय आणि गाडी इथे ठेवलेली आहे बघा. आता चावी द्यायला गावाकडे जाऊया. घर काम नाही झालं. तर आता मी जेवणाला बसलोय. जेवण आहे, भाकरी आहे. जेवण वगैरे करून झालंय. आणि आता मी शंकरच्या घरी आलोय, कारण सशादा बोटीवर नाही येतोय. गाडी घेऊन मला पूर्णगडला जायचं आहे. हा लिंबू बघा केवढा आहे. सीमांकित दिलेला आहे. आता काय खायचं. आता मी पूर्णगडच्या पुलावर येऊन थांबलोय. हा पूर्णगडच्या पुलाचा व्ह्यू बघा. आणि ह्या गाडीबद्दल सांगतो एक तुम्हाला.
आता मी तिकडे मागे होतो, येत गाडी चालूच असताना बंद पडली. मला वाटलं पहिल्यांदा काय झालं, हे शपथ गाडी आणती का ही. गाडी घेऊन मी आता मेरवीजवळ आलेलो आहे. ही बघा गाडी इथे पार्क केली. आणि आता ही गाडी सशादाचा मित्र सशादाला आणायला येणार आहे आणि मला घरी सोडायला दुसरी गाडी आणणार आहे. ते इकडे ऊन भरपूर आहे, उन्हात तापलो मगाचपासून. ते गेट बघा केवढं मोठं आहे. तर आता मी घरी आलेलो आहे आणि मी पूर्णगडला नाही गेलो होतो, मेरवीत गेलो होतो. मेरवीतून तिकडे सदाबाचीने गाडी दिली आणि त्याच्यानंतर मी इथे आलो. आता मी शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग करायला बसतो, कारण 2 शॉर्ट व्हिडिओ पेंडिंगला आहेत आणि त्या मी केल्या नाही आहेत. तर मी आता त्या व्हिडिओ बनवायला बसतो. मी माझं काम करत होतो आणि तेवढ्यात केस कापायला कस्टमर आला. हे बघा सामान वगैरे आता मी बाहेर काढलंय. केस वगैरे कापून झालेले आहेत आणि सर्व मी क्लीन वगैरे केलंय बघा. हा एरिया घरात बाया आलेली आहे बघा. इकडे तळते. काय तळतायस? आल्या आधी फुकणी तळते ती. आणि ही मृण्मयी पण आलेली आहे. गरम आहे काय? हाय. गॅस बंद केलेले आहे. होय. डोकं लागतं. हाय डोका तुका? मग काय हवा डोकं आहे. ही बघा बायान किती फुकणी तलणार आहेत. खादाड खातायत दोघं आपण. मग काय मस्त आहे काय? एक नंबर आहे. काय खायला या. हा मगाचा लिंबू आहे. आता मी ह्या दोघींना आता लिंबू सरबत बनवायला सांगितणार आहे. लिंबू सरबत बनव बायाचा. चांगला कट करून बनवा. चालेल. श्रवण इकडे आलेला आहे बघ. घास मारलेले आहेत श्रवणनी. काको किती श्रवण आलेला आहे. श्रवणने डायरेक्ट घास मारला आहे. माझी मी तळलेली. मी एक तर जेवण पण नाही आलो आहे. ती बघितला सगळी. भांडून घेतला. ही बघा सगळी संपवलाय. आणि माका काय नाही. तू व्हिडिओ बनवत राहा. माका एक पण दिलाय ना. हा लिंबू बघा किती मोठा आहे. संत्र वाटतंय ते संत्र. बाया इकडे पिळते लिंबू. चांगला बनव. चांगलाच बनवणार. चांगला बनवणार. हॉटेल वाली बाया बघा. शाबास शाबास. हे हॉटेल मॅनेजमेंट करू का? नर्सिंगला फुकट गेला. होय. नर्सिंगला फुकट पैसा घालवलाय. हॉटेल आई एम मॅनेजमेंट नर्सिंग स्टूडेंट लेकिन ये सब आता है. कैसे आता है? करूया आता. मी चाललो. मी काय आता येणार आहे थोडी. हाय बरा आहे. आज बनवूया. बरा आहे बाया बरा आहे. बाया येताना रत्नागिरीचे स्वतःचे कपडे नाही आणत. आता रातचा टी शर्ट घातला नाही बघा त्यांनी. मम्मी चाय बनव लवकर. फोटो काढायची माझो. फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ काढतो. व्हिडिओ पण हा कर. आता काय काय ता माझे पण काय हवंय तर दाखव. दोन काढा. चांगली आहे काय? ती कसली आहे? कशी जोडी? 15 रुपये बाऊची. बाऊचे.
25 रुपये तुका बावची हवाय नको भाऊची आम्ही नाही खात. खाती. भाऊची हा घेऊ. दुसरा काय आहे? वडापाव कसं पेटी होतं? हा कसं 15 रुपये 3 देस बाया आत्ता बनवते पोळा अंड्याचा. एक बनवला नाही तिने आणि आता दुसरा बनवते, बघूया. एक बनवलेला खाल्ला पण थोडासा. आता बघूया दुसरा बनवते. आता काय काय टाकलास बाया ह्याच्यात? ह्याच्यात कांदा आणि कढीपत्ता पण टाकला नाही. बघा कढीपत्ता. कढीपत्ता टाकूचा रिझन काय? असेच बनवता रूम मध्ये, असंच रूमवर असेच बनवता. असंच हा बघा अर्धा चाकून चाकून संपवला. खादाड खादाड. बिदड काय नाही. पलटव बघूया आता. पलटवतच कसं बघूया. करपलं वाटतं. करपलो खालशी करपावला. कमी कर. करपलो खाल. शाबास. चला लगीन करा आता. शिकली पोरगी. पोळी बघायची. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बायांचा आता सांगितलं ना, आता पटापट करून टाका आणि आजच्या व्लॉगला इकडेच संपवूया. चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.